नमस्कार शेतकरी मित्रांनो, मारुतीजी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमुक्ती जाहीर केली होती. तसेच या योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती. याला मित्रांनो राज्यात जिल्ह्यातील हजारो शेतकरी पात्र ठरले होते. मात्र या योजनेला आता 4 वर्ष लोटत असले तरी प्रत्येक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ अद्यापही मिळालेला नाही. विविध त्रुट्या आणि ई-केवायसी अभावी हे शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित असल्याची बाब पुढे आली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50,000 रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील हजारो शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी बरेच शेतकरी शासनाने या योजनेसाठी लागू केलेल्या अटी व शर्तीनुसार अपात्र ठरले आहेत आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अद्यापही ई-केवायसी केली नाही. तसेच बरेचसे शेतकरी या योजनेअंतर्गत इन्कम टॅक्स भरणारे आढळले, तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यातील हजारो शेतकरी हे 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी सलग 3 वर्ष खंड पाडता उचल केलेल्या पीक कर्जाची परतफेड केली, तेच शेतकरी शासनाने या योजनेसाठी पात्र ठरविले. तर या संदर्भातील माहिती अद्यापही अनेक शेतकऱ्यांना नसल्याने ते आज ना उद्या प्रोत्साहन अनुदानाचे 50,000 रुपये खात्यावर जमा होईल याची प्रतीक्षा करीत आहेत. तर शासनाने या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी अटी-शर्तीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचविल्याने अनेक शेतकऱ्यांना या अनुदानापासून आता वंचित राहावे लागणार आहे. राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमुक्ती आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले. याला आता 4 वर्षाचा कालावधी लोटत असला तरी अद्यापही अनेक पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. आज ना उद्या या योजनेचा लाभ मिळेल या भ्रमात शेतकरी आहे. तसेच मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानास पात्र ठरलेल्या व निकषांची पूर्तता केलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रोत्साहन अनुदानाचे 50,000 रुपये जमा केले असल्याची माहिती सहकार विभागाने दिली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो बरेचसे शेतकरी या योजनेसाठी पात्र असून सुद्धा ई-केवायसी अभावी किंवा इन्कम टॅक्स भरणारे तसेच कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे बरेचसे शेतकरी या योजनेपासून अजूनही वंचित आहेत. त्यामुळे मित्रांनो, ज्या कर्जमाफीच्या याद्या असतील त्या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्ही कुठल्याही जवळच्या ऑनलाईन सेंटरवर जाऊन तुम्हाला ई-केवायसी कंप्लीट करून घ्यायची आहे, जेणेकरून तुमचे अडकलेले पैसे, प्रोत्साहन अनुदानाचे पैसे हे तुमच्या बँक खात्यावर जमा केले जातील. तर अशा पद्धतीने ही छोटीशी अपडेट होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.